कमल राजेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये बघा ऑफर आहे. नितीन म्हात्रे बँका बंद आहेत, एटीएम खुले आहेत. वैभव सूर्य गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला ऑन साईडला टर्न करत होता चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती षटकाराने ना आगाज केले न सुरुवात केली. म्हात्रे बंधू मोठं नाव आहे क्रिकेटमधील. हरी म्हात्रे देखील या संघातून खेळले आहेत. 40+ चांगले खेळाडू त्यांचे. चिंचोडीच्या पाड्याचे आपण बोलले तर मारुती असतील. फुलटॉस यावेळेला फटका व्यवस्थित मिडल झाला नव्हता. उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का पाहिजे यावेळेला. 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. पाहिजे तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते का. झाली असती. मनस होतं, धाडस नव्हतं. धावसंख्या धावपल कधी म्हात्रे बंधू संघ नाणेफेकी गमावल्यानंतर 8 धावा. मारुती आहेत आमचे 40+ चांगले क्रिकेटर. नवनाथ असतील, हरी असतील. काय बॅटिंग गेली अंपायर चषकमध्ये. SP ग्रुप आयोजित श्रीकांत बिरमुळे साहेबांचं आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. इथे विकेट मिळू शकते आणि संवाद मधला स काढला. वाद झाला आणि फलंदाज इथे बाद झालाय. ज्याने षटकार मला तो फलंदाज बाद झालाय. कमल बाद झालाय. कोऑर्डिनेशन झालं नाहीये. कमल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र ओम येतोय. ओम म्हात्रे. ओम म्हात्रे आला. निलेश म्हात्रे ग्रामीण क्रिकेटचा आपण पहिले गॉड फादर म्हटला तरी वावगं ठरणार नाही. डाव्या आणि उजव्या हाताने बॅटिंग करणारा एकमेव खेळाडू. खूप चांगला फटका डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून. लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत फीड होईल. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जसं की धावफल त्यामुळे पाहू शकता यावेळेला 9. ओम येतो आता. अच्छा ओम कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ओम निलेश म्हात्रे. वैभव गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर तिकडे मारा करतो. यंगस्टर एका बाजूला पाहू शकता आपण. ओम चेंडू ऑन साईडला पूलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. 2 धावा डिक्लेअर. दर्शन सर हे फटके ना तुम्ही ओपन ग्राउंडवरनं तुम्हाला खूप धावा देऊन जातील. आत्मविश्वास वाढवणारा फटका होता. स्क्वेअर लेग रिजनमधला चेंडू गेला होता. धावा झाले धावफल कधी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हात्रे बंधू एक गडी बाद. 11 धावा. कपिल देखील आले ते रेग्युलर संघातील खेळाडू. देवीच्या पाड्यातून खेळताना संघ आपण पाहू शकता. विचापाडा 40+ संघ श्रद्धांजली स्पर्धा जिंकल्यानंतर नारिलीच्या मैदान काय जल्लोष केला होता. आणि करिअरमधली पहिली बाईक प्रदीप म्हात्रेला मिळाली ती 40+ माध्यमातून. आनंद भरपूर साजरा केला होता. जल्लोष केला होता गावामध्ये येऊन. सनील पाटील मॅन फ्रॉम आयरे पहिल्या सामन्यात नव्हता. साकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. अनिल हा चेंडू ऑन द टोचच्या माध्यमातून फेकून दिला. यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. 2. सनील पाटील अतिशय चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मन फ्रॉम आयरे. व्यावसायिक आपण म्हणजे तर गावाचा संघ म्हटला तर आयरे. भरपूर शहरी विभागातून देखील क्रिकेट खेळतो. सनील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला आणली. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. बॅटचा आपण म्हणजे तर यावेळेला बॉट जो चेंडू पाहिजे तसा फीड होऊ आपण इथं बॅटवरती येत नाहीये. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. वेगवान गोलंदाज आहे सनील. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतोय. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. शापालून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. सनीलला यश मिळतंय. अनिल बॅक टू पवेलियन. मात्र बंधू 2 गडी बाद होत आहेत. धावसंख्या धावफल का आपण पाहू शकतो यावेळेला फक्त आणि फक्त 13 धावा.
सनील गोलंदाजी मार्कॉस टाकला संदीप. आपण बोलले तर चेंडूला फेकून दिलं यावेळेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. दहा झाले दहा फलक. आपण बोलले तर 14. कोमल बाद झाला. कोमल चांगली बॅटिंग करतो. पहिल्या चेंडू ती षटकार कमल पण आत्मविश्वास कुठे. हा चेंडू खूप चांगला आहे. फटका यावेळेला. सर बघा दृश्य पाहू शकता पण ग्रिल मध्ये चेंडू अडकलाय. 10 झाले 10 फलक. म्हात्रे बंधू संघ 2 गडी बाद. 16 धावा. राजेश म्हात्रेकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एका षटकाराला का? एका षटकाराला 3 मारले तर 1500. चेंडू ऑन साईडला पोलच्या माध्यमातून चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअरला रिजन मध्ये. डिपंद क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतो. फेकी करतो. 2 धावा होतात का पाहायचंय. नाही धावा झाल्या असत्या पण यावेळेला आपण बोलले तर ओम ने मी तर म्हणेल प्रयत्न करायला पाहिजे ते. ओम का धावला नाही. षटक संपतोय. ओम ज्या धावा तुम्हाला धावायच्या होत्या प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. 17. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज प्रथमेश येतोय. सतरा धावा. जबरदस्त गोलंदाजी. राजा सुरुवात चांगली करतोय. थोडस मुरबाड संघातून आपण इथे मुरबाड विभागातून हा खेळाडू खेळताना आपण पाहू शकता. एक अप्रतिम गोलंदाज आहे. फुलटॉस आहे. याला ड्राईव्ह करायचं तर व्यवस्थित मिडल झाला नव्हता. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये जातो. एक धाव कम्प्लिकेट पाहिजे. दुसरी होते का. आता 2 धावा झाल्या असत्या मी तर म्हणेल. 10 झाले 10 फलकाती 18. काही एक धाव येणं दर्शन सर महत्वाची. कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला एक धाव फार महत्वाची आहे. पण वाईडची खून करतायत. संदीप स्ट्रायकेनला आहे. ओ सुरेख चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. मिसफील्ड झाली. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. कॉर्डिनेशन होणं फार गरजेचं आहे. म्हात्रे बंधू विपक्ष हरी 11 मध्ये मॅच आपण पाहतोय. 20 धावा धावफल करते. बघा पहिल्या चेंडू दर्शन सर 16 आले. आपण इथं षटकार आल्यानंतर असं वाटलं की मोठी सुरुवात होईल. सुरुवात नंतर सातत्याने टिकून राहिले नाही. हरी 11 संघाने चांगली गोलंदाजी केली. राजा फुल टॉस आहे यावेळेला. लॉफ केलाय. दहा झाले 10 फलकाती 21. जितने झेल घेणं गरजेचं होतं. राजा गोलंदाजी मार्कवर. धावा झाल्या म्हात्रे बंधू संघाची 21. 3 गडी बादची सुरुवात झाली त्यानं पहिल्याच चेंडूवरती. ती सुरुवात टिकून राहिली नाही. एज आणि झेल ड्रॉप. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केलाय. धावा झाल्या धाव कधी 22. विनोदला देखील आपण पाहू शकता. पुढे प्रचे चांगले खेळाडू आहेत चित्रपडा संघाचे. राजा ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. चेंडू भरपूर उंच गेलाय. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय.
फलंदाज बाद. धाव झाले 10 फलकते आपण पाहू शकतात. 23. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी त्याने धावबाद झालेत. अजय जाधव आहेत. पहिल्या चेंडूवरती दर्शन सर असं वाटलं की सुरुवात चांगली केली मात्र बंधूंनी. षटकार आला होता त्यानंतर सातत्य टिकून राहिले नाही. राजेश म्हात्रे ज्यांनी पारितोषिक लावलं एका षटकारला 500 रुपये ते थोडेसे नाराज आहेत. हे बक्षीस लावले तर जाणं देखील फार गरजेचं आहे. दर्शन सर या वर्षीची आम्हाला स्पर्धा आठवते. एक झेलसाठी 15-15 हजार रुपये देखील होते. आणि 40 प्लसच्या माध्यमातून तर वेगळं पारितोषिक. 5 किलो गहू, तांदूळ 5 किलो, साखर 5 किलो, खोबरे 5 किलो, म्हणजे उपयुक्त वस्तू, पैठणी देखील. दर्शन सर वेळ मिळाला ना 40 प्लसची स्पर्धा मेगा फायनल बघायला या फक्त. मग पारितोषिक बघा किती लागतं. सनील पुण्याला दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. हा चेंडू ऑन साईडला ऑन आपण बोलले तर आपण पूलच्या माध्यमातून चेंडूला काढले. लॉंगलेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव होते का. 2 धावा कंप्लीट. बघा मध्ये चेंडू फेकू नका जरा प्लीज. ऋषी सर तो चेंडू घ्या जरा. धावा झाले. धाव फलकावरती 26. बघा लहान मुलगा कुणाचा प्रॅक्टिस करतो त्याला जरा प्लीज लक्ष द्या. अरुण जरा प्लीज चेंडू टाकू नका. नाही अरुण मला वाटतं त्यांच्या सुपुत्राला घडवायचं त्यांना पण नंतर थोडंसं मॅच संपल्यानंतर प्रॅक्टिस करून घ्या. सनील गोलंदाजी मार्कवर. अजय ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय. पंचांचा इशारा काय ते पाहायचं यावेळेला. दोनच धावा. फटका खूप चांगला होता अजयचा. वेट अँड वॉच क्रिकेट. थांबले थोडेसे आणि मग पूलचा लाजवाब फटका स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून. फटका खूप चांगला आहे. पोलीस महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. हा चेंडू सुरेख टायमिंग. ब्युटिफुल टायमिंग बघायला मिळालंय. शॉट ऑफ द डे म्हटलं तरी दर्शन सरना वावगं ठरणार नाही. फटका काय ताकद किती आहे. गोलंदाज काय करतो यावेळेला वेगवान गोलंदाजी करतो आणि त्याचा फायदा करून घेतो. फक्त टच करतो. फटक्यामध्ये ताकद चांगली होती. नजाकत चांगली होती. धावा झाल्या. धाव फलक 30. अजय आल्यापासून आक्रमण सुरुवात केली. कारण 2-2 धावा येणं फार गरजेचं आहे. तसेच जर विकेट जाण्यापासून डॉट चेंडू जाण्यापासून 2-2 धावा येणं फार महत्त्वाचं आहे. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण तर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. धावा झाल्या. धाव फलक आपण पाहू शकता. धावा. सनील लेफ्ट राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला भरपूर उंच गेला मिड विकेटला. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. अजय चांगली बॅटिंग करतोय. मुंबई पोलीस दलाचे आपण म्हणतोय कार्यरत आहेत. चांगली बॅटिंग करतोय. धाव झाल्या 33. एक चेंडू बाकी आहे. सनील तो अजय. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण. काय फटका होता. दर्शन सर या फटक्यावर मिसफील्ड झाल्याचे नक्की 2 धावा मिळाल्याच असत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते शॉर्ट मिड विकेटला. धावा झाले. धाव फलक आपण पाहिले तर 33. काळन देखील तर त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. दुपारच्या भोजनानंतर आमच्यासोबत जॉईन झालेत. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. हॅरी 11. तेहतीस.
अजित येतोय नवीन गोलंदाज. अजित देखील आपण तर महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. जे दोन पोलीस कर्मचारी आता मैदानात खेळताना दिसत आहेत. कारण पोलीस म्हटले दर्शन सर तर बिझी शेड्यूल, 24 तास कार्यरत. KDMC म्हणा, पोलीस दल म्हणा, कार्यरत 24 तास सेवेत उपलब्ध असतात. उंच गेलाय चेंडू, लांबी प्राप्त होत नाहीये. झेल तो का पाहायचंय, झेल ड्रॉप. 4 क्षेत्ररक्षक आले होते. तीन धावा मिळतात. धावसंख्या धावफलकाती 36. आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पण मैदानावर आता मित्र खूप चांगले आहेत. पण आता बॅटिंग बघायला मिळणार आहे. एक विपक्ष संघातून खेळतोय तर दुसरा विपक्ष संघातून खेळतोय. अजित स्ट्रायकिंगला अजय. अजित गोलंदाजी मार्को स्ट्रायकला अजय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साईडला डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एकच धाव. राहुल मोरे देखील येत आहेत. दर्शक सर, मला कधी कधी प्रश्न पडतो, शाकाल नाव का ठेवलं, एवढं चांगलं नाव आहे राहुल. नितीन मात्रे जेव्हा नेक्स्ट मॅच असेल ना पिंट्याची, तेव्हा त्याला चेक करा. 3 चेंडू नेले त्यांनी. आता बातमी आली आम्हाला. नाही असं करू नका. एकच धाव. अजित वेल लेप केला. यावेळेला पंच वाईडची खूण करतायत. धावा झाले. धाव फलकाती 38 धावा. ना तर मात्र थोडेसे शांत बसलेत, कारण पहिला चेंडू षटकाराला आणि तिथून धावा येत नाहीत. अजित तो अजय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. काय ताकद आहे, काय टायमिंग आहे नितीन. एका पोलिसाला दुसऱ्या पोलिसांनी आसमान दाखवलंय. जबरदस्त फटका. नितीनना मित्र असतील पण मैदानावर मित्र नाहीत. निलेश जबरदस्त बॅटिंग. दोन्ही संघ मात्र वेगळे आहेत. एक म्हात्रे बंधूसाठी खेळतोय तो आपण म्हणतो हॅरी लेन्सडे. 3 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्या तर आपण बघितले तर यावेळेला दर्शन सर मला माहिती येतात 44 धावा. काय ताकद आहे नितीन. जशी बॉडी आहे ना अजयची, तशाच प्रकारचे फटके बघायला मिळतात. नितीन मला वाटतं टेनिस बॉल असता आणखी लांब गेला असता. ताकद, प्रचंड ताकद आणि गोलंदाजी वेगाने होते, त्याचा पुरेपूर फायदा. पुणे आपण बघितले तर खेळाडू मुंबई पोलीस आहेत. नाही दोन्ही जरी दर्शन सर आम्हाला सांगतात की एकाच टीम मध्ये खेळ, पण आज विपक्षी टीम मधून खेळतात. म्हणजे ताकद दाखवतात बघा कोण किती ताकदवाला आहे. अजित जबरदस्त गोलंदाजी. लवकर शॉट सिलेक्शन केले. अजय थोडस नाराज होत स्वतःवरती. नितीन 2 चेंडू बाकी आहेत. अजित गोलंदाजी मार्कॉस केला आपण पाहू शकता. अजय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू व्यवस्थित मिडल झाला नाहीये. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा. अजितने केलं काय. 1 शॉट. दर्शन सर इथे विकेट गेला सुद्धा एकही धाव नसती मिळाली. अजितने लक्ष दिलं नाहीये. एकच धाव. पण जर चेंडू जर लावला असता व्यवस्थित आपण इथे नो स्ट्राईक केलं तर धाव देखील मिळाली असती. 45. 1 टू गो. अंतिम चेंडू. अजित तो अजय.
45 शॉर्ट धावना फार नाही. विनोद पण आहेत पण शॉर्ट धाव आली ना नितीन. पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली झाली ती म्हात्रे बंधू. षटकार आला होता कोमलच्या पॅडमधून. अजित चेंडू या वेळेला आपण फटका चांगला आहे. बॉटमला चेंडू लागलाय तरी पण डिक्लेअर झोन मध्ये होते. धाव झाले. धावफल कधी आपण भेटले तर 47-48 विन. म्हणजे दर्शन सर एक धाव कुठे जर कमी झाली नसती तर 49 झालं आपण मध्ये टार्गेट आला असता. 48 धावा आपण बोलले तर करायच्या तिथून कंपल्सरीचे सिंगे. चला बॉल द्या. पर मंदार देखील येत आहेत. मंदार स्वागत आहे. मंदार उर्फ गाऱ्या एक कोच देखील आहेत. क्रिकेट म्हणलं तर मंदारचं अतूट नातं. तर 48 धावांचं लक्ष आहे. पछात इथून हॅरी लेन संघ आपण इथं विजय प्राप्त करतो का म्हात्रे बंधू त्यांना रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या तडी आमच्या साथी समालोचक नितीन गाळ यांच्याकडे. धन्यवाद. लक्षात घ्या मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा तुम्ही बघा पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. मॅन ऑफ द सिरीजसाठी जे पारितोषिक असेल ते फक्त ग्रामीणसाठी असेल. 40+ ग्रामीणसाठी ते पारितोषिक असेल. भाऊ पाटील मॅन ऑफ द सिरीज. कारण शहरी संघ आहे 6 संघ शहरी आहेत 4 ग्रामीण आहेत. त्यामुळे ग्रामीण संघांना इथे प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या मॅन ऑफ द सिरीज ही ग्रामीण 40+ साठी असणार आहे कंपल्सरी. तर टार्गेट आपण पाहिलं दर्शन या मॅच मध्ये 48चं टार्गेट ठेवलंय मातृबंधू या संघाने टीम हरी 11 संघासमोर. YCC आणि JBCC दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे येऊन थांबायचे. आणि JBCC दोन्ही टीमचे कॅप्टन इथे येऊन थांबायचे. आपण या मॅच नंतर ड्रॉ होईल लक्षात असू द्या. भाऊ पाटील मगाशी तुम्ही चर्चा करायला हवी होती विक्रांत पाटील सोबत. हरकत नाही आता जाऊन करा. विकी पाटील सुद्धा आले. स्वागत आहे विकी पाटील आपले. विकी पाटील विक्रांत पाटील 2 टेनिस बॉल क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात. चोळेगावसाठी ग्रामीण शहरी संघामध्ये विके प्रतिष्ठान डोंबिवली असेल. त्यानंतर रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली आणि आज मात्र आपण YCC या संघामध्ये पाहतोय. भाऊ अजून एक नियम आपण पाहिला तर 40+ जो संघ आहे ग्रामीण आणि शहरी संघ 2 संघ फायनल मध्ये आले. कॉम्प्रो कंपल्सरी असेल लक्षात घ्या. इथे ट्रॉफीला मत जोडी मैदान दाखल झाली.
आणि अनिकेत आणि गोलंदाज आपण पाहिलं तर गौरव येत आहेत. तर गौरवने स्कोरिंगची भूमिका सुद्धा खूप चांगली केली आमच्यासोबत सकाळपासून. बाळा जोशी सुद्धा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटचा प्रचंड वेळ आहे बाळा जोशी यांना. पहिला चेंडू फुल टॉस. 2 धावा आहेत. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. तर पहिल्या चेंडूचे 2 धावा आल्यात. 48चं टार्गेट आहे. गोलंदाज गौरवला तुम्ही पाहतायत. RCC नवापाडा या संघामध्ये सुद्धा गौरव सातवानी खेळत असतात. अंडर 21. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि कमल कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय तो हरिलेन या संघाला. चं टार्गेट आहे. राजा येतात 2 फलंदाज. तर राजा आलेत नवीन फलंदाज. राजात थोडीशी काय करायची. 48चं टार्गेट आहे. वाईट इशू. काय एक्स्ट्रेक्शन आहे सँडीचं बघा. अप्रतिम एक्स्ट्रेक्शन. वेग इतका प्रचंड आहे. भाऊ पाटील इतकं सोपं नाही एक्स्ट्रेक्शन करणं. इथे फटका चांगला आहे मात्र 2 धावा इथे पूर्ण होतील. धावसंख्या 5. 3 चेंडू आता बद्दल 5 धावा धापड कधी लागल्यात. 48 चेस करायचे. 5 धावा धापड कधी लागल्यात. इथे राजाच्या बॅट मधनं फटका चांगला मध्ये धावा 2 मिळतील. धावसंख्या 7. एक सिंगल इथे मिळेल. एस्टनच्या मागे आपण बघतो सँडी आहेत. अनेक एस्टेशन महिलेमधलं डोंबिवलीची ओळख आपण पाहिलं ना. हर्ष शेट्टी काय एस्टेशन दाखवलंय सत्वानी त्यांनी आपल्या करिअरमध्ये. या षटकात सँडीने सुद्धा खूप चांगलं एस्टेशन दाखवलं. आता हर्ष शेट्टी हे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे एस्टेशक म्हणून. तेवढे चांगले फलंदाज सुद्धा होते. 8 धावा झाल्यात. गौरव गोलंदाजी मार्कवर 8 धावा दाखल करती लागल्या. थोडस रनवे मध्ये प्रॉब्लेम येतोय. अजून एक खराब चेंडू. वाईटचा इशारा येतोय. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली गौरवला. धावसंख्या 9. नो बॉल आणि
येणारा चेंडू आता फ्रेट असेल. प्रत्येक नोबार हा फ्रीट असेल, लक्षात घ्या. धावसंख्या 10. आदित्य, स्वागत आहे आदित्य आपला. एक अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली होती डायगरच्या मैदानामध्ये. रेग्युलर आणि 40+ फॉर्मॅट. 40+ मधनं नवापाडा संघ फायनलमध्ये होता त्या स्पर्धेत. वाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल. 11 धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट आहे. धावसंख्या 11. दोन धावा आणि गौरवचं 13 धावांचं षटक इथे समाप्त झालंय. 48चं टार्गेट होतं आणि गौरवने 13 धावा खर्च केल्या. चोवीस चेंडू मध्ये आता 35 धावांची गरज आहे अजूनही. पहिल्या षटकात 13 आल्यात. 48चं टार्गेट होतं. तेरा धावा झाल्यात. 35 अजूनही हव्यात 24 बॉलमध्ये. अक्षय येतात गोलंदाजी करण्यासाठी. डॉट चेंडू जिथे समाप्त होते. गोलंदाज अक्षत गाला गोलंदाजीसाठी सज्ज होतात. पहिला चेंडू डॉट फेकलाय. हा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. मग अक्षत सुद्धा सांगतात की वाईट आहे. धावसंख्या 14. बाळा बोराडे सकाळी आले त्यावेळेस त्यांनी एक ट्रॉफी उचलली होती आणि पहिल्या नंबरची. दोन पंच काहीतरी चर्चा करतायत. भाऊ पाटील आज नवापाडा 40+ संघ आयकॉन खेळाडू घेणार नाहीये बघा. एक चांगला निर्णय. फलंदाज बाद. राजा बाद होत आहेत. राजा थोडेसे नाराज आहेत. राजा बाद झालेत. भाऊ तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे की बाळा बोर्डे सकाळी आले तेव्हाच त्यांनी पहिल्या नंबरच्या ट्रॉफी बरोबर फोटो घेतला आणि त्यानंतर संघ फायनल मध्ये सुद्धा होता. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी खेळ चांगला करणं गरजेचं आहे.
इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. ऋषिकेश देसाई काहीतरी इशारा करतायत. बघा डिसिजन तुम्हाला जो असेल तो मान्य करावा लागेल. मग असं ऋषिकेश देसाई काय इशारा करतायत. एक मिनिट. एक मिनिट एक मिनिट. डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट आणि 1 विकेट म्हणजे 3. म्हणजे बॅटने एकही धाव अजूनही दिली नाहीये. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक मार्गस आहे. मातृबंधू वर्सेस हरी इलेव्हन अशी मॅच. काय गोलंदाजीला पाहतो वडोलीच्या त्याच शैलीचा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज आहे. डॉट बॉल. अजूनही एकही धाव बॅटने दिली नाहीये. पहिल्या षटकात 13 आल्या तर या षटकात एकच धाव आली ती वाईटची आहे. आणि शेवटचा चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. एक धाव मिळते. एक धाव बॅटने आणि एक वाईट अशा एकंदरीत 2च धावा खर्च केल्या. धावसंख्या 15. 18 चेंडूमध्ये आता 33 धावांची गरज आहे. 11.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत त्या हरी इलेव्हन या संघाला. 18 चेंडू आणि 33 धावा. मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहचे आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना विनंती आपण चेंडू लवकर लवकर आणून द्यायचे. प्लीज थोडं सहकार्य करा. मगाशी ज्या प्रकारे मी उल्लेख केला ग्रामीण फॉर्मेटमधून 4 संघ, शहरीमधून 6 संघ, मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी आहे ती फक्त ग्रामीणसाठी लक्षात असू द्या. मातृबंधू संघ आपण पाहिलं तर मागच्या वर्षीचा रनर अप आहे. मोठागाव संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. मोठागाव संघाने त्यांना पराभूत केलं होतं मातृबंधूला फायनल मध्ये. अजय येतात गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. चांगली फिल्डिंग. हरिश्चंद्र म्हात्रे बघा जबरदस्त फिल्डिंग दाखवत आहेत. फलंदाज बाद होत होते रनआउटच्या स्वरूपात. हरिश्चंद्र म्हात्रे बघा काय फिल्डिंग दाखवतात. आजही जेपीसीसी साठी सुद्धा रेग्युलर टेनिस बॉल क्रिकेट भरपूर ते खेळलेले आहेत. भावेश येत आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव. संख्या 16. एक धाव. धावसंख्या 17. तर भावेशसाठी एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकांसाठी डॅनी सरांकडनं 2000 रुपये.
बाद होत होता मात्र इथे बचावले थोडक्यात. धावसंख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अजय. अजय गोलंदाजी मार्कवर. एक धाव इथे. 20 धावा झाल्यात. 28 धावांची अजून गरज आहे. 12 चेंडू. अक्षत येत आहेत. अक्षत गाला वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक. 12 चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 21. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज अक्षत गाला. एक धाव मिळते. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. दाबल का लागला 22. तो स्ट्राईक फलंदाज आपण म्हणतो 22 साठी सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये डॅनी सरांकडनं. इथे फटका चांगला आहे. पंचांचा इशारा येतोय. षटकार. सिक्स आहे. सलग 3 षटकांसाठी बघा 22 साठी 2000 रुपये आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 28 धावा झाल्यात. 20 धावांची अजून गरज आहे. फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. धावसंख्या 29. एकोणीस धावांची अजून गरज आहे. आठ चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी. 7 चेंडू 19. राजेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हात्रे बंधू मागच्या वर्षी रनरअप होता. नाही त्यांना टेन्शन मागच्या वर्षी नितीन म्हात्रेने दिलं होतं मोठा गावच्या फायनल मध्ये. इथे फलंदाज बाद. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव होणार नाहीये. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. चला बॅट्समन पाठवा लवकर.
6 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. गोलंदाज अनिल येत आहेत. अनिल येत आहेत. 6 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. दोन धावा आहेत. 2 धावा आहेत. 5 चेंडू 15 धावांची गरज. पंधरा धावांची गरज आहे. 5 चेंडू. धावा 33 झाल्यात. पाच चेंडू मध्ये 15 धावांची गरज. चौकार. सनी चांगली बॅटिंग करतात. 4 चेंडू 11 धावांची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. 4 चेंडू मध्ये 11 करावेच लागतील. अनिल कमबॅक करतात का? चार चेंडू 15. 4 चेंडू मध्ये 11 रनची गरज आहे. दोन धावा मिळत आहेत. 3 चेंडू 9. तीन चेंडू 9 धावांची गरज आहे सनी. कंपल्सरी येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जबरदस्त रंगतदार मॅच. मात्रेबंधू विरुद्ध हॅरी 11. एक धाव. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. येणाऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या तरी हरकत नाहीये. षटकार आला तरी हरकत नाही. चौका आला तरी हरकत नाही भाऊ. मात्र सिंगल आली तर 7 कंपल्सरी राहतील. काही 2 चेंडू मध्ये 8 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अनिल इथे फक्त चेंडूकडे पाहत राहिले भावेश. अशा परिस्थितीत भाऊ 2 मध्ये 8 हवे आहेत. चेंडू तुम्हाला फेस करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र राजेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतो भाऊ. ते या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि या संघाची बांधणी भाऊ नितीन म्हात्रे यांनी केली आहे. हेही विसरून जाणार नाहीये. आणि इथे फलंदाज क्लीन बोल. सामना जिंकला म्हात्रे बंधू या संघाने. अक्षत गालासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे राजेश म्हात्रे यांच्यानं. आणि कमल आपल्यासाठी सुद्धा 500 आहेत. कमल या. आणि मॅन ऑफ द मॅच दर्शन सर आम्हाला माहिती देईल. मॅन ऑफ द मॅच चला म्हात्रे बंधू कॅप्टन या.